नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे आपण जवळ-जवळ 10 व्हिडिओ हे पाहिलेले आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा, की वाहतूक नियम आणि कायदे याबद्दलची चर्चा आपण करूया. लक्षात ठेवा, की रस्त्यावरील सुरक्षा ही केवळ आपली जबाबदारी नसून ते एक कर्तव्य आहे. आणि याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण मोटार वाहन कायद्यातील महत्त्वाच्या कलमाची आणि वाहतूक चिन्हाची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये लक्षात ठेवा, की रस्त्यावरचे जे नियम आहेत, तर त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण पाहू. कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे? बस स्टँड जवळ, मार्केट जवळ, रेल्वे स्टेशन जवळ. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हॉस्पिटल आणि न्यायालयाजवळ हॉर्न वाजवण्यासाठी मनाई असते. आता लक्षात ठेवा, की हॉस्पिटल आणि न्यायालय यासारख्या शांतता क्षेत्राजवळ हॉर्न वाजवण्यास काय असते? फक्त मनाई म्हणून असते. लक्षात ठेवा, शांतता क्षेत्राची व्याख्या सहसा शाळा, रुग्णालय, न्यायालय न्यायालय यापासून 100 मीटर पर्यंतची जागा ही अशी केली जाते, ज्या ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवल्यास दंड होऊ शकतो. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी? लक्षात ठेवा, शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा ही 525 किलोमीटर असावी. म्हणजे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी कमाल वेग मर्यादा 525 किमी ही निश्चित केलेली असते. म्हणजे जेवढा वेग जास्त तेवढी स्टॉपिंग डिस्टन्स जास्त लागतो. शाळेजवळ 25 किलोमीटर वेगामुळे अचानक आलेलं बाळ पाहून वाहन थांबवणं सोपं होतं. म्हणूनच या मर्यादेचं पालन करणं हे अनिवार्य आहे. जड वाहनासाठी वेग मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा, जड वाहनासाठी प्रति तास 60 किलोमीटर आहे. म्हणजे जड वाहनासाठी ताशी 60 किलोमीटर इतकी वेग मर्यादा ही त्यांना ठरवून दिलेली आहे. म्हणजे जड वाहनाचं वजन जास्त असल्यानं त्यांना ब्रेक लावण्यासाठीची जास्त ताकद व अंतर लागतं. म्हणून हायवेवर देखील जड वाहनांना कमी वेगाची मर्यादा असते. आता रस्त्यावरच्या खुणाच्या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहू. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाचे 2 पट्टे असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर लक्षात ठेवा, पार्किंग आणि थांबवण्यासाठीची काय मनाई आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ज्यावेळेस 2 येलो कलर असतात, म्हणजे सलग पिवळ्या रंगाचे 2 पट्टे दर्शवतात, त्या ठिकाणी पार्किंग करण्यास किंवा वाहन थांबवण्यास मनाई असते. आता लक्षात ठेवा, एकेरी पांढरी तुटक रेषा असेल तर काय करू शकता? ओव्हरटेक करू शकता. सलग पांढरी रेषा असेल तर तुम्ही लेन बदलू नका. परंतु सलग पिवळी रेषा असेल तर पार्किंग आणि थांबण्यास मनाई आहे, हा त्याच्यातून अर्थ निघतो. दुचाकी वाहनासाठीची कमाल वेग मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा, दुचाकी वाहनासाठीची कमाल वेग मर्यादा ही 550 किलोमीटर ही आहे. म्हणजे दुचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा 550 किलोमीटर इतकी आहे. म्हणजे शहरामध्ये दुचाकीचा वेग हा 50 किमीपेक्षा कमी ठेवणंही सुरक्षित असतं. जास्त वेगामुळे टायर घसरण्याची आणि तोल जाण्याची शक्यता असते. नेहमी अ, आरशांचा म्हणजे टू व्हीलरवर असताना वापर करावा. कायदा आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये कलम, लायसन आणि ई वाहनं या संदर्भाबद्दलचे प्रश्न पाहू. मोटार वाहन कायदा 1988 नुसार कोणत्या कलमान्वये चालकाला लायसन बाळगणे आवश्यक आहे? तर कलम 3 अन्वये लायसन बाळगणं हे म्हणजे मोटार वाहन अधिनियम म्हणजे मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 3 नुसार वाहन चालवण्यासाठी वैध चालक परवाना बाळगणं हे अनिवार्य आहे. म्हणजे लायसन शिवाय वाहन चालवणं हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी मोठ्या दंडाची तरतूद आहे. लायसन म्हणजे केवळ एक कार्ड नसून तो तुमच्या सक्षमतेचं एक आहे प्रमाण आहे. म्हणून ते असणं आवश्यक आहे. पिलन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्याने कोणत्या कलमान्वये गुन्हा ठरतो? तर ते कलम 29 सह 194 यानुसार हा गुन्हा ठरतो. म्हणजे हेल्मेट न वापरणे हा कलम 129 सह 194 नुसार दंडनीय अपराध किंवा गुन्हा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. केवळ दंड टाळण्यासाठी नाही, तर डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट घाला. पिलन रायडर म्हणजे मागे बसलेली जी व्यक्ती आहे, ती सुद्धा तितकीच धोक्यात असते. म्हणून दोघांनीही हेल्मेट वापरणं आवश्यक असतं. MH52 हा नोंदणी क्रमांक असणारं वाहन कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा, ते परभणी ग्रामीणचं आहे.
म्हणजे लक्षात ठेवा की MH52 हा नोंदणी क्रमांक परभणी ग्रामीण RTO कार्यालयाशी काय संबंधित आहे. म्हणजे लक्षात ठेवा की MH20 हे छत्रपती संभाजीनगर बद्दल आहे. MH21 जालना, MH44 बीड, MH52 हे परभणी ग्रामीणसाठी आहे. बॅटरी स्वीपिंग पॉलिसी कोणत्या साधनाशी संबंधित आहे? तर ते इलेक्ट्रिक वाहनाच्या संदर्भाबद्दलचं आहे. म्हणजे बॅटरी स्वीपिंग पॉलिसी ही इलेक्ट्रिक वाहनाच्या EV चार्जिंग आणि बॅटरी बदलण्याच्या सुविधेशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे, यामध्ये तंत्रज्ञानामुळे डिस्चार्ज झालेली बॅटरी काही मिनिटात बदलून फुल चार्ज बॅटरी घेता येते. त्यामुळे चार्जिंगसाठी लागणारा वेळ वाचतो आणि इंधन खर्चात देखील काय होते, मोठी बचत होते. अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध कोणत्या स्वरूपात असतो? तर लक्षात ठेवा, अजामीन पात्र आणि तडजोडीचा म्हणून आपल्याला उल्लेख करतात. म्हणजे नियमबाह्य किंवा अवैध रीतीने प्रवाशाची वाहतूक करणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध मानला जातो. यामध्ये लक्षात ठेवा की अशा वाहनांचा विमा संरक्षण नसतं, प्रवाशांचा जीव धोक्यात येतो, जप्ती आणि परवाना रद्द होण्याची भीती असते. आता लक्षात ठेवा की वेग मर्यादेचा सारांश संदर्भात शाळेजवळ असेल तर 25 किलोमीटर, जड वाहनं असतील तर 60 किलोमीटर, दुचाकी वाहनासाठी 1 तासी 50 किलोमीटर हा वेग मर्यादा आहे. कलम 3 नुसार जर बघितलं गेलं तर लायसन असणं अनिवार्य आहे. कलम 129 नुसार हेल्मेट वापरणं अनिवार्य आहे. कलम 194 नुसार नियम मोडल्यास दंडाची तरतूद यामध्ये आहे. सलग 2 पिवळ्या रेषा, नो स्टॉपिंग आणि नो पार्किंग हा अन्वयार्थ सांगता येतो. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची जागा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे गजबजल्या ठिकाणी मार्केट आणि बस स्टँड जवळ वाहनं ही सावकाश चालवा. जरी ते शांतता क्षेत्र नसलं तरी गर्दीमुळं अपघाताची शक्यता ही अधिक असते. आता लक्षात ठेवा की म्हणजे तुम्ही तुमचं लायसन आणि RC बुक डिजिलॉकर किंवा परिवहन ऍपवर देखील दाखवू शकता. कलम 139 नुसार हे ग्राह्य धरलेलं आहे. आता आपत्कालीन मदत केंद्र संदर्भाबद्दल जर बघितली, पोलिसांची मदत मागायची 100 क्रमांक डायल करा. रुग्णवाहिका मागवायची 108 लक्षात ठेवा आणि हायवे हेल्पलाईनसाठी 1033 हा क्रमांक आहे. म्हणजे MH52 म्हणजे परभणी ग्रामीण बॅटरी स्वॅपिंग इलेक्ट्रिक वाहनासाठी आहे. हेल्मेट न वापरणे कलम 129 अन्वये गुन्हा आहे. आता रस्ता सुरक्षेसाठीचे जे प्रश्न आहेत तर त्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. वळण घेण्याचे तत्व, PSL, लेन कटिंग आणि दंड, मोबाईलचा वापर आणि अपघात, राष्ट्रीय सुरक्षा धोरण, होरी, रस्ते चिन्ह अर्थ, रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून आपल्याला सांगता येईल. आता वाहन वळवण्याच्या तंत्राची भूमिका जर बघितली गेली तर लक्षात ठेवा, वाहन वळवण्यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ काय? लक्षात ठेवा, PSL म्हणजे पोझिशन, स्पीड आणि लुक त्याचा अर्थ आहे. म्हणजे PSLचा फुल फॉर्म काय आहे? पोझिशन, स्पीड आणि लुक असा होतो, जो सुरक्षितपणे वळण घेण्यासाठी वापरला जातो. म्हणजे पोझिशन म्हणजे काय? वळण घेण्यापूर्वी योग्य लेनमध्ये राहणं. स्पीडमध्ये म्हणजे वळणाच्या तीव्रतेनुसार वेग कमी करणं आणि लुक म्हणजे वळण्यापूर्वी आरशात पाहणं किंवा डोळ्यांनी खात्री करणं. ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. वाहतूक उल्लंघन आणि दंडाच्या संदर्भाबद्दलचा प्रश्न पाहू. लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कोणत्या कलमांप्रमाणे गुन्हा आहे? तर कलम 177 ए नुसार गुन्हा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, रस्त्यावरील लेन शिस्तीचं उल्लंघन करणं हा कलम 177 ए नुसार गुन्हा आहे हे आपल्याला सांगता येईल. मोटार वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणं हा कोणत्या कलमाप्रमाणे अपराध आहे? लक्षात ठेवा, कलम 177 नुसार अपराध आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास कलम 177 नुसार कारवाई केली जाते. म्हणजे एका सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरल्यानं ड्रायव्हिंगची एकाग्रता 70% कमी होते आणि तुमचा एक फोन कॉल आयुष्यातील शेवटचा कॉल ठरू शकतो. म्हणून सुरक्षित राहा. नेक्स्ट आहे, चालकाला विचलित करणाऱ्या जाहिराती लावणं हा कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर कलम 241 नुसार गुन्हा आहे. आता लक्षात ठेवा, वाहन चालकाचं लक्ष विचलित होईल अशा जाहिराती लावणे कलम 241 अन्वये प्रतिबंधित आहे. सीट बेल्ट परिधान न केल्यास किती रुपयाचा दंड होतो? तर तो 1000 रुपयाचा दंड हा सीट बेल्ट न लावल्यामुळे आहे. म्हणून सुरक्षा बेल्ट न वापरल्यास 1000 रुपये दंडाची
तरतूद आहे. आता लक्षात ठेवा की गुन्हा, कलम आणि दंड. लेन कटिंग कलम आहे 177 ए, दंड आहे 500 ते 1000 रुपये. मोबाईलचा वापर 177 आणि दंड आहे 1000 ते 5000. सीट बेल्ट न लावणं 194 बी आणि दंड आहे 1000. हेल्मेट न वापरणे कलम 194 डी 1000 ते 3 महिन्यांपर्यंत सस्पेन्शन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E चतुसूत्री कोणती आहे? तर एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी हे चतुसूत्री म्हणून आपल्याला सांगता येईल. म्हणजे रस्ता सुरक्षा वाढीसाठी शिक्षण महत्वाचं आहे, अभियांत्रिकी, याची अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा ही चतुसूत्री त्यामध्ये वापरली जाते. म्हणजे लक्षात ठेवा की एज्युकेशन काय, वाहतूक नियमांचं शिक्षण असावं. इंजिनिअरिंग काय, तर सुरक्षित रस्त्याची बांधणी. इन्फॉर्मेशन जर बघितलं गेलं की कायद्याची कडक अंमलबजावणी, इमर्जन्सी म्हणजे त्वरित वैद्यकीय मदत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. रस्ते चिन्ह आणि त्याचा अर्थाच्या संदर्भाबद्दल माहिती पाहू. रस्त्यावर पदपथांच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर मोटार वाहन उभी करू नये हा अर्थ होतो. म्हणजे अखंडित पिवळा पट्टा हा त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई दर्शवतो. नो पार्किंग, नो स्टॉपिंग. वन वे चिन्हाचा अर्थ काय, तर वरील दोन्ही म्हणजे कोणता, एकाच दिशेनं वाहतूक सुरू करा आणि विरुद्ध दिशेनं येण्यास मनाई आहे. म्हणजे हे चिन्ह सूचित करतं की वाहतूक केवळ एकाच दिशेनं करण्यास परवानगी आहे, उलट दिशेनं येण्यास मनाई आहे. चिन्हांमध्ये 2 मीटर असं लिहिलं असल्यास त्याचा अर्थ काय होतो, तर रुंदी मर्यादा हे त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे चिन्ह रस्त्यावर किंवा पुलावर वाहनाची रुंदी विड्थ लिमिट हे 2 मीटर असल्याचं दर्शवते. आता लक्षात ठेवा की रुंदी मर्यादा, उंची मर्यादा आणि भार मर्यादा हे त्यामध्ये दाखवलेले असते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या संदर्भाबद्दल प्रश्न पाहू. दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो, तर तो 11 ते 17 जानेवारी या काळामध्ये साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पहिल्या दिवशी उद्घाटन आणि रॅली असते, तिसऱ्या दिवशी शालेय स्पर्धा असतात, 5व्या दिवशी तपासणी मोहीम असते आणि 7व्या दिवशी समारोप आणि बक्षीस वितरण असतं. आता लक्षात ठेवा की सुरक्षित वळणासाठी वापरावयाच्या टिप्स कोणत्या आहेत, तर कमीत कमी 50 मीटर आधी इंडिकेटर द्या, वळताना गिअर बदला, ब्लाइंड स्पॉट चेक करायला विसरू नका आणि वळण पूर्ण झाल्यास इंडिकेटर हे बंद करा. 90% रस्ते अपघात हे केवळ मानवी चुकामुळे होतात, त्यामुळे दक्ष राहा, सुरक्षित राहा. आता दिवसा काय करायचं आणि रात्रीची विरुद्ध दिवसाची ड्रायव्हिंग यामध्ये लक्षात ठेवा. दिवसा वाहतुकीची गर्दी जास्त असते, पादचाराचं प्रमाण जास्त असतं आणि दृश्यमानता चांगली असते. रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असते, चकाकीचा त्रास होतो, थकवा आणि झोप येण्याची शक्यता असते. 2000 अपघात घटण्याचं प्रमाण जर बघितलं, 2020 मध्ये 85% घटलं, 2022 मध्ये 65% आणि 2024 मध्ये अपेक्षित 40% हे घटल्याचं लक्षाचं प्रमाण आहे. 11 जानेवारी ते 17 जानेवारी हा केवळ सप्ताह नसून वर्षभरासाठी नियम पाळण्याचं वचन आहे. तुमचं कुटुंब घरी तुमची वाट पाहत आहे, त्यामुळं हळू जा, सुरक्षित जा. रस्ता सुरक्षा सप्ताह हा अपघात टाळण्याचा मार्ग नसून जीवन जगण्याचा सुरक्षित मार्ग आहे हे आपल्याला उल्लेख करता येईल. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.